पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवारांच्या एका मोठ्या वक्तव्याची। वसंतदादांचं सरकार मीच पाडल्याचं शरद पवारांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलंय। वसंतदादाचे सरकार मी पाडल्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलंय। यातून आताचं राजकीय वातावरण आणि राजकीय नेते त्यासह आधीच्या नेत्यांमधला फरक दाखवण्याचा प्रयत्न पवारांनी केल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। 1978 मधील राजकीय बंडाची चर्चा नेहमी राज्यात होतेच। त्यानंतर राज्यात अनेकदा बंडाळी झाली, पण शरद पवारांचं बंड कायम चर्चेत असतं। वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते, पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्हा तरुणांचा काँग्रेसला विरोध होता। त्यामुळेच आम्ही वसंतदादांचं सरकार घालवलं अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली आहे। वसंतदादांचं सरकार मी पाडल्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असंही पवारांनी म्हटलंय। दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्यांनी शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सत्ता आली। हे सांगताना त्यावेळचं राजकारण कसं होतं आणि आताचं राजकारण कसं बदलत गेलं याचा संदर्भ पवारांनी यावेळेला दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते। 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली। दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही, आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी। ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं, ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने नेहमी होतं। त्यांनी सांगितलं त्यावेळच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की आपल्याला सरकार आणायचं आहे आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदादांनीच सांगितलं। तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं होतं। पवारांनी आताची नेते मंडळी कशी आहे ते दाखवल्यानंतर भूतकाळाच्या ऐवजी वर्तमानावर चर्चा करून भविष्यकाळाची काळजी घ्यावी असं म्हणत बावनकुळेंनी टीका केली आहे। तर मला माहित नाही ते काय जुन्या गोष्टी काढतात आहे, कोण विचारताय जुन्या गोष्टीला, का भूतकाळ आहे, वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे, भविष्यात चिंता केली पाहिजे। पाडलं होतं ना जगजाहीर आता मान्य केलं। पवार साहेबांच्या राजकीय भूमिका ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही। शरद पवारांनी जुना किस्सा सांगितला असला तरी यावर बोलताना भाजपकडून टीका करण्यात आली आहे। राज्यकर्त्यांच्याकडून सदन आणि त्याचा कारभार हा पाळला जातो हे चित्र लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न ठेवलं। लोकशाही शिकवायची का नाही, संसदीय पद्धती ही शिकवायची का नाही आणि त्याच्यासाठी राज्यकर्त्यांना जर महत्त्व असत असेल तर त्याच्याबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे। शरद पवारांनी आताच्या राजकारणात होणाऱ्या गोष्टीवर बोट ठेवत त्यावेळची राजकीय प्रगल्भता कशी होती यावर कटाक्ष टाकला। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.